आणि माझ्या लाडक्या बहिणींना देखील सांगतोय मी, आपण चिंता करू नका। जी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, ती विरोधक म्हणतात बंद होईल बंद होईल बंद होईल, पण हा एकनाथ शिंदे सांगतो ही योजना कधी बंद होणार नाही, बंद होणार नाही। ज्या योजना आपण सुरू केल्या शेतकऱ्यांच्या असतील, तरुणांच्या असतील, त्या योजना कधी बंद होणार नाही। आणि आम्ही जे बोललोय 5 वर्षाचा वचननामा जो दिलाय तो टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार, हा आमचा शब्द आहे। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही। काही सरकार आली, निवडणुकांच्या अगोदर आश्वासनं दिली आणि नंतर म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक, असं आमचं सरकार नाही। महायुतीचं सरकार दिलेला शब्द पाळणार, हे तुमचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे। आणि म्हणून या ठिकाणी विरोधक किती काही म्हटलंय तरी सुद्धा त्याची चिंता तुम्ही करू नका। तर आपण पाहिल्याच लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे, खुशखबर दिलेली आहे। तर आता तुम्ही मे महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल, त्याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे। काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये होणार नाही जून महिन्याचा हप्ता जमा, यादीत तुमचं नाव तर नाही ना, तर त्याबद्दलची काय माहिती आली ती देखील आपण पाहणार आहोत। आणि जून महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटेल त्याबद्दलची ही अपडेट पाहणार आहोत। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळाल्यावर आता सर्वांच्या नजरा जून महिन्याच्या हप्त्याकडे लागल्या आहेत, पण जून महिन्याचा हप्ता काही महिलांना मिळणार नाहीये। त्यामागचं कारण नेमकं काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। जून महिन्याचे 1500 रुपये का नेमके भेटणार नाहीत काही लाडक्या बहिणींना, त्याचसोबत ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे नेमके जून महिन्याचे मग कधी भेटतील त्याची देखील माहिती पाहणार आहोत। सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येत असतात। मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। तुम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये भेटलेत की नाही, म्हणजेच 11वा हप्ता भेटलाय की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आता जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार याकडे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लागलेली आहे, पण त्याबद्दलची एक मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचे 1500 रुपये काही महिलांना मिळणार नाहीत। लाडकी बहीण योजनेच्या थेट बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येत असतात, पण आता जून महिन्याचा हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळणार नाही। जाणून घेऊयात त्याबद्दलचं महत्त्वाचं नेमकं कारण काय असणार आहे, जून महिन्याचा हप्ता का मिळणार नाहीये। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे। तर बघा, सर्वांनाच हप्ता भेटणार नाही असं नाही। ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, जवळपास कोट्यावधीही अधिक लाडक्या बहिणी पात्र आहेत, त्यांना जून महिन्याचा हप्ता भेटणार आहे। तो कधीपर्यंत भेटू शकतो त्याचीही माहिती पाहणार आहोत, परंतु काही अशा लाडक्या बहिणी असू शकतात ज्यांना जून महिन्याचा हप्ता भेटू शकत नाही। त्याबद्दलची नेमकी न्यूजमध्ये ही माहिती काय आली ते देखील आपण बघणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतील पडताळणी ही प्रक्रिया जी आहे ती राबवली जात आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती। त्यानंतर आता त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। बघा, प्रत्येक योजनेमध्ये या ठिकाणी पडताळणी प्रक्रिया जी आहे लाभार्थ्यांची ती होत असते आणि ती प्रत्येक महिन्याला असेल, वर्षाला असेल, ते कायमस्वरूपी चालू असते। आणि स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमधील देखील पडताळणी प्रक्रिया ही ऑनगोईंग प्रोसेस असणार आहे, म्हणजे प्रत्येक महिन्याला ही प्रोसेस केली जाणार आहे, ती प्रोसेस देखील सुरू आहे। आता प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता देखील दिली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा आता मार्ग मोकळा झाला आहे। इन्कम टॅक्स विभागाकडून सर्व डेटा दिला जाणार आहे। या डेटाच्या आधारावर 2.50 लाखांहून अधिक म्हणजेच 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची यादी तयार करण्यात येणार आहे। या महिलांचा लाभ मात्र या ठिकाणी बंद केला जाणार आहे। तर बघा, ज्या लाडक्या बहिणी खरोखरच पात्र आहेत, ज्यांना खरोखरच आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, अशाच पात्र लाडक्या बहिणींपर्यंत लाभ पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी आयकर विभागाकडून डेटा घेऊन ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे अशा अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला जाणार आहे। याबद्दलची ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। तर या ठिकाणी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिलेली आहे। ही महत्त्वाची अपडेट आहे। आता लाडकी बहीण योजने
योजनेचं आपण बघितलं तर एप्रिल आणि मे महिन्याचा 2 महिन्याचे हप्ते लेट झालेले आहेत. आता जून महिन्याचा हप्ता देखील लेट होतो की काय असं लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं, 1 तारीख सरकारने फिक्स करायला पाहिजे की नाही, त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण की बऱ्याच वेळेस आपण जर बघितलं 2 महिने झालेत आता हप्ता लेट होताना दिसतोय. कारण की 1 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत लाडक्या बहिणी वाट पाहत राहतात, मात्र तो हप्ता या ठिकाणी पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होताना दिसतोय. तसंच जून महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार त्याचीही माहिती आपण बघूयात. तर बघा, फिक्स तारीख करायला पाहिजे का याबद्दल कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आता बघा, योजनेचा तुम्हाला जून महिन्याचा म्हणजेच 12वा हप्ता भेटणार आहे. लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात. पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत हे पैसे जमा होत असतात. आतापर्यंत एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत, म्हणजे 16,500 रुपये जमा झालेले आहेत. आता जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींना भेटणार आहे आणि तो 100% भेटेल. तो या ठिकाणी 1-2 दिवस मागे पुढे होईल किंवा एखादा आठवडा मागे पुढे होईल, परंतु तो 100% लाडक्या बहिणींना भेटणार आहे. मग नेमका तो हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो, तर एक पहिली शक्यता आहे ती म्हणजे या ठिकाणी 15 ते 20 तारखेदरम्यान लाडक्या बहिणींना या ठिकाणी जून महिन्याचा 12वा हप्ता भेटू शकतो. तेव्हा नाही आला तर लाडकी बहीण योजनेच्या ह्या जून महिन्याच्या चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील ते पैसे येऊ शकतात. जर तसं नाही झालं म्हणजे शेवटच्या हप्त्यामध्येही या ठिकाणी हे पैसे नाही आले तर तुम्हाला हे पैसे जे आहेत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जर बघितले आपण लेट झाले आणि ते 2 हप्ते पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झाले, त्यानुसार मग जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या या ठिकाणी आठवड्यामध्ये देखील जमा होऊ शकतो. तर ह्या 3 शक्यता आहेत. तुम्हाला या 3 शक्यतामध्ये कधीही लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता म्हणजे जूनचा हप्ता जमा होऊ शकतो, मात्र तो 100% जमा होणार. सरकारी योजनेसाठी तुम्ही पात्र झालेला आहात, त्यामुळे सरकारी योजना असल्यामुळे या ठिकाणी ते पैसे कुठेही जाणार नाहीत. एखादा दिवस मागे पुढे होईल, मात्र तुमचे पैसे जमा होत राहणार आहेत. आपण बघितलं की 2 हप्ते लेट झाले, आपल्याला वाटत होतं की हे पैसे भेटतील की नाही, परंतु हे पैसे तुम्हाला भेटले. जसं की मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये भेटला. एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला भेटलेला आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे भेटत राहणार आहेत. तर बघा, आता जून महिन्याचा हप्ता कधी भेटेल त्याबद्दलची तुम्हाला माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे. आता लाडकी बहीण योजना जी आहे त्याबद्दल जी घोषणा करण्यात आली होती 21 रुपयाबद्दलची, त्याबद्दल सरकारने या ठिकाणी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. 21 रुपयाबद्दल तुम्ही जर वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी गुड न्यूज आहे. परंतु 1500 रुपयाचा हप्ता मात्र तुमचा बंद होणार नाही. हे वर्ष तर तुम्हाला पूर्ण हप्ते या ठिकाणी 1500 रुपयाने भेटत राहणार आहेत, परंतु पुढच्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी हे वर्ष संपल्यानंतर 21 रुपयाने देखील तुमचा हप्ता चालू होऊ शकतो. म्हणजे त्यामध्ये जवळपास 600 रुपयाची वाढ केली जाणार आहे आणि ही घोषणा देऊन जवळपास बरेचसे महिने उलटून गेलेले आहेत. ज्या सरकारने ही घोषणा दिलेली होती ते सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेले आहे आणि त्यांच्याकडून सांगितलं जातं की 21 रुपयाबद्दलचा योग्य निर्णय घेतला जाणार आहे. त्याबद्दल सरकार सकारात्मक आहे. याच्याबद्दलची या ठिकाणी कार्यवाही चालू आहे. योग्य वेळ आल्यास 21 रुपयाबद्दलचाही निर्णय सरकार घेणार आहे आणि ते 100% आम्ही पैसे देणार आहोत, वाढीव पैसे देणार आहोत असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलेलं आहे. तर याबद्दल सरकार सकारात्मक आहे. 21 रुपयाबद्दलच्या निर्णयाबद्दल जसा निर्णय होईल तशी तुमच्यापर्यंत त्याबद्दलची माहिती दिली जाईल. मध्यंतरी आपण पाहिलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या निधीच्या जमवीबद्दलची मोठी अपडेट आलेली होती. त्याबद्दल देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही जी तरतूद केलेली आहे ती बरोबर केलेली आहे. निधीबद्दल कुठलीही या ठिकाणी अडचण नाही. त्यासोबत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी दिली. लाडकी बहीण योजनेबद्दल विविध बातम्या येत आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार, निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाही, अशा बातम्या येत होत्या. त्याबद्दल स्वतः एका कार्यक्रमाबद्दल मध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार तथा अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही जोपर्यंत या ठिकाणी महायुती सरकारमध्ये आहोत तोपर्यंत लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, हा शब्द लाडक्या बहिणींना त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये देण्यासाठी स्वतः महिला व बालविकास मंत्री या ठिकाणी अर्थ विभागाशी असेल किंवा या ठिकाणी खात्याशी संपर्क साधतात आणि आम्ही तातडीने लगेच ते पैसे देखील वाटप करतो असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. तर तुमचा जून महिन्याचा हप्ता देखील जमा होणार आहे. याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील महत्त्वाची अपडेट दिली. त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. तो एक मोठा दिलासा त्यांनी दिलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या निधीबद्दल त्यांनी सांगितलं की सरकारवरती कुठलीही या ठिकाणी अडचण आलेली नाही, सरकारवरती कुठलाही या योजनेमुळे ताण पडलेला नाही.
सरकार कुठेही अडचणीत या योजनेमुळे आलेलं नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी जी आम्ही आर्थिक तरतूद केलेली आहे ती सरकारने ऑलरेडी करून ठेवलेली आहे। दर महिन्याला ज्या पैशाची तरतूद व्हायला पाहिजे होती ती तरतूद झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिन्याचे 1500 रुपयाचा आर्थिक लाभ, आर्थिक आधार जो आहे तो भेटत राहणार आहे। तुम्हाला हा आर्थिक आधार महत्त्वाचा वाटतो का? अशाच पद्धतीने प्रत्येक महिन्याला 1500 तुम्हाला रुपये भेटत राहावे असं वाटतं का? कमेंट बॉक्समध्ये सांगा। ही योजना अशीच कायमस्वरूपी चालू राहावी वाटते का? त्याबद्दलची माहिती। तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेला आहे। जून महिन्याचा हप्ताही तुमचा जमा होणार आहे, योजनाही चालू राहणार आहे, त्यासोबत 21 रुपयाबद्दलचा देखील निर्णय योग्य वेळी घेतला जाणार आहे। याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा व जास्तीत जास्त या व्हिडिओला नक्की शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल। धन्यवाद।